नमस्कार मित्रांनो, आज आपण मटन व चिकन सारखी लागणारी भाजी कशी करायची ते शिकणार आहोत। कधी कधी काय होते, आपल्याला मटन चिकन खाण्याची खूप इच्छा होते, पण काही कारणाने आपण खाऊ शकत नाही। जसे की आता श्रावण सोमवार होऊन गेले तेव्हा मटन चिकन खाल्ल्या जात नाही, म्हणून त्यावेळेस ही भाजी खाऊन पोटाला शांत करायचे। चला तर मग झणझणीत व झटपट होणारी भाजी करायला सुरुवात करूया। सर्वात आधी एक कांदा घेऊन ते कांदा बारीक पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक टमाटर घेऊन टमाटर सुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत। ही दोन्ही पण आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहेत। आता एक कढई घेऊन त्यामध्ये धने टाकून धनेचा कलर थोडा चेंज होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि थोडे फुटाणे घेऊन फुटाणे सुद्धा कलर चेंज होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आपण कांदा कापला होता ते कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा फिरवून घ्यावे आणि भाजून घ्यावे। ते झालं की टमाटर सुद्धा भाजून घ्यायचे आहे। सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून सर्व मसाले अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत। एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घालावे। तेल गरम झाले की त्यामध्ये सोयाबीन वडी टाकावे आणि सोयाबीन वडीचे कलर चेंज होतपर्यंत सोयाबीन वडी तळून घ्यायची आहे। या पद्धतीने त्याच तेलामध्ये 1 चम्मच जिरं टाकूया। जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालून ते सर्व मसाले फिरवून घ्यावे आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यावे। 2 मिनिटांसाठी शिजले की त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा। अद्रक लसणचा पेस्ट घालून ते अद्रक लसणचा पेस्ट सुद्धा फिरवून घ्यावा आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यावा। त्यानंतर 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच जिरा पावडर व अर्धा चम्मच मसाला घालून ते सर्व मसाले एकत्र होतपर्यंत फिरवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने तेल सुटलेले आहे। आता यामध्ये आपण तळलेले सोयाबीन वडी टाकून ते फिरवून घेऊया आणि थोडे पाणी घालून 10 मिनिटांसाठी शिजू देऊया। इथे आपली भाजी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ग्रेव्ही आलेली आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि भाजी फिरवून घेऊया। चला तर मग सर्व करूया। ही भाजी एकदा तरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।